श्री स्वामी समर्थ. दिवाळी सण हा आपला एक सर्वात मोठा सण आहे, जो आपण सर्वजण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो. हा सण प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीने साजरा करतो, पण लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण असतात. यावर्षीची दिवाळी ही 6 दिवस चालणार आहे. दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आहे. दुसरा सण हा धनत्रयोदशी आहे. तिसरा सण हा लक्ष्मीपूजन आहे. पाचवा सण हा दिवाळी पाडवा आहे आणि 6वा सण हा भाऊबीज आहे. तर दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते, तर दिवाळीचा शेवट हा भाऊबीजने होतो. दिवाळी म्हणलं की महिलांची खरेदीची लगबग चालू होते. नवीन कपडे घेणे, आकाशकंदील घेणे, नवीन पणती घेणे, रांगोळी, लाइटिंग, तसेच घराची साफसफाई करणे, फराळाची तयारी करणे, अशा पद्धतीने महिलांची लगबग चालू होते. आपला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी असतो आणि हा सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. आज आपण वसुबारस कधी आहे, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन पाडवा, भाऊबीज सर्व सणांचे शुभ मुहूर्त आपण पाहणार आहोत. यावर्षी दिवाळी हा सण ऑक्टोबर महिन्यात येत आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते, तर दिवाळीचा शेवट हा भाऊबीजने होतो. 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार. या दिवशी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत. याच दिवशी आपण दिवाळीचा पहिला दिवा लावतो, म्हणजेच त्या दिवसापासूनच आपण दिवाळीचे दिवे लावण्याची सुरुवात करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायला मातेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या मुलांना सुखी ठेवावे, आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती पाहिजे म्हणून या दिवशी गायीची पूजा करावी. गायीला नैवेद्य खाऊ घालावा. तुमच्या घराजवळ जवळपास जर गाय असेल तर नक्की तिची पूजा करा, तिला नैवेद्य खायला द्या. असे केल्याने खूप पुण्य मिळते. किंवा गोशाळेतही जाऊन गायीची पूजा करू शकता. जर तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला बाहेर कोठेही जाऊन गायीची पूजा करणे शक्य नसेल, तर तुम्ही घरात एखादी गायीची आणि वासराची मूर्ती आणून पूजा करू शकता किंवा चित्र काढून त्याचीही पूजा करू शकता. ही पूजा तुम्हाला सायंकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी करायची आहे. ही पूजा तुम्ही 6 वाजल्यापासून ते 7:30 पर्यंत करू शकता. तसेच 17 ऑक्टोबरला वसुबारस आहे. या दिवशी एकादशी आलेली आहे, ज्यामुळे ज्यांना व्रत करायचं आहे ते या दिवशी व्रत करू शकतात. 17 ऑक्टोबर नंतर दुसऱ्या दिवशी 18 ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजेच अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व आहे. धनत्रयोदशी दिवशी सोने, चांदी, मौल्यवान धातू अशा वस्तूंची पूजा केली जाते. तसेच या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या पूजेतील मांडलेल्या देवी देवतांची आरती या 13 देव्यांनी केली जाते. तसेच या दिवशी सोने, चांदी आणि मौल्यवान धातू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या घरी सुख समृद्धी आणि संपत्ती नांदते असे मानले जाते. सर्वांनीच ही पूजा करावी. तसेच या दिवशी वैद्य लोक धन्वंतरी देवीची पूजा करतात, कारण धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवी आहे आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभावे म्हणून ते या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा करतात. धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवी आहे आणि आपल्या घरामध्ये जे आयुर्वेदिक पदार्थ असतात, वेलची, मध, गूळ, धने, तुळस, हळकुंड, दालचिनी, काळी मिरी हे पदार्थ आपण आपल्याला आजार झाल्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी वापरत असतो. तसेच धनत्रयोदशी दिवशी घरातील धान्याची
आणि धनाचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी धान्याची पूजा केल्याने आपल्याला धान्याची कधीच कमतरता भासत नाही. ही पूजा तुम्ही सायंकाळी 5:45 ते 7:45 पर्यंत करू शकता. त्या दिवशी तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता किंवा जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही चांदीची खरेदी करू शकता, कारण या दिवशी अशा मौल्यवान वस्तू खरेदी केल्याने त्यात 13 पटीने वाढ होते असे म्हटले जाते. या दिवशी हळद खरेदी केल्याने आपल्या घरात आनंद आणि समृद्धी येते. तसेच या दिवशी कवड्या खरेदी केल्याने घरात आनंद आणि संपत्ती येते. तसेच या दिवशी यमदीपदान देखील आहे, म्हणजेच या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी आपण एक दिवा हा यमराजासाठी लावायचा आहे, त्यामुळे अकाल मृत्यू होत नाहीत. त्यामुळे त्या दिवशी आपण यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावायचा आहे आणि आपण यमराजाला प्रार्थना करायची आहे की आपल्या कुटुंबातील कोणाचाही अकाल मृत्यू होऊ नये. तर यासाठी आपण सर्वजण 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी एक दीपदान करायचं आहे. तसेच प्रार्थनाही करायची आहे की आपल्या घरात अपघात अकाल मृत्यू होऊ नये म्हणून यमदेवांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबर हा दिवस सोडला की 20 ऑक्टोबर या दिवशी नरक चतुर्दशी आहे. या दिवशी सर्वजण अभ्यंग स्नान करतात. ह्या अभ्यंग स्नानाला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी सर्वांनी सुगंधी तेल, सुगंधी उटणे लावून आंघोळ करायची आहे आणि ह्या दिवसाच्या आंघोळीलाच दिवाळीची पहिली आंघोळ असे म्हणतात. दिवाळीची पहिली आंघोळ ही तुम्ही पहाटे लवकर उठून करण्याला खूप महत्त्व आहे. तर या अभ्यंग स्नानाला पहाटेचा शुभ मुहूर्त आहे. पहाटे 5:04 ते 6:29 आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. 21 ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजा आणि अमावस्या आलेली आहे. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि या वेळेला भक्तांनी तिची मनोभावे पूजा केल्याने ती प्रसन्न होते असे मानले जाते. दिवाळीच्या सगळ्या सणांमध्ये लक्ष्मीपूजा हा सण सर्वजण अतिशय धूमधडाक्यात साजरा करतात. वर्षभर सगळेच जण ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. या दिवशी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच लोक लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रत्येकाच्या दारात पंती लावलेली असतात, रांगोळी काढलेली असते, आकाशकंदील लावलेले असतात, दाराला फुलांचे तोरण लावलेले असते. ज्याला जसे जमेल तसे तो लक्ष्मी मातेचे स्वागत करीत असतो, कारण आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती यातील कशाचीच कमी पडत नाही. त्यामुळे या दिवशी सर्वच जण लक्ष्मीची पूजा करतात. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेचे, कुबेरदेवांची, विष्णुदेवांची, गणपतीचीही पूजा केली जाते. त्यामुळे यावर्षी अमावस्या ही 20 ऑक्टोबरला दुपारी 3:45 लागणार आहे आणि मंगळवारी सायंकाळी 5:60 संपणार आहे. दरवर्षी आपण अमावस्येच्या काळात लक्ष्मीपूजन करत असतो. यावर्षी तुम्हाला लक्ष्मीपूजा 20 ऑक्टोबरला की 21 ऑक्टोबरला करायची आहे. हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्हाला लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबरला मंगळवारी अमावस्येच्या दिवशी करायचे आहे. या दिवशीची लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे 6:10 ते 8:40 असणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबरला वार बुधवार या दिवशी दिवाळी पाडवा आलेला आहे. याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पती आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देतो. हा दिवस पती पत्नीच्या आनंदाचा असतो. पाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही
वाहन, सोने, चांदी किंवा इलेक्ट्रिकल वस्तू, ज्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात देखील तुम्ही या दिवशी करू शकता. त्यानंतर 23 ऑक्टोबर वार गुरुवार हा दिवाळीचा शेवट दिवस. त्या दिवशी भाऊबीज आलेली आहे. हा दिवस बहीण भावाच्या आनंदाचा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.